आता आपण युनिट सेल बघणार आहे. युनिट सेल म्हणजे काय बघा. युनिट सेल इज द स्मॉलेस्ट indivisible group of the atom or ion or the molecules in a crystalline solid which repeat itself in 3 dimension and constitute the entire crystal lattice. क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय, तर तो ॲटमचा जो स्पेस असतो, जी ॲटमची अरेंजमेंट असते 3 डायमेन्शननं, म्हणजे एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला, झेड ॲक्सिसला जी ॲटमची अरेंजमेंट असते त्यांना काय म्हटले, क्रिस्टल लॅटिस म्हटले. मग ती अरेंजमेंट कशी असते. युनिट सेल इज द स्मॉलेस्ट indivisible group of the atom or ions or the molecules in a crystalline solid which repeat itself in 3 dimension. जे काय करतात, स्वतःला रिपीट करतात 3 डायमेन्शनमध्ये अँड कॉन्स्टिट्यूट द एंटायर क्रिस्टल लॅटिस, आणि पूर्ण क्रिस्टल लॅटिसमध्ये काय असतात ते कॉन्स्टिट्यूट करतात, म्हणजे पार्ट घेतात. त्याला काय म्हटलं, युनिट सेल. मग त्यामध्ये 3 अँगल असतात, अल्फा, बीटा, गॅमा. मग प्रत्येक एजच्या मध्ये एक एक अँगल असतो. अल्फा अँगल हा बी आणि सी एजच्या मध्ये असतो. बीटा अँगल हा ए आणि सीच्या मध्ये असतो. गॅमा हा ए आणि बीच्या युनिट सेलच्या एजमध्ये असतो. आता आपण ह्याचे टाईप बघणार आहे युनिट सेलचे. बघा 4 टाईप आहेत. कोणता, पहिला सिम्पल युनिट सेल, त्याला प्रिमिटिव्ह म्हणतात. दुसरा बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे BCC. तिसरा फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे FCC. आणि चौथा एंड सेंटर्ड युनिट सेल. आता पहिला बघूया सिम्पल युनिट सेल. सिम्पल युनिट सेल म्हणजे काय, व्हेन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजेच कोण, तर ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल आर प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर ऑफ द युनिट सेल. युनिट सेलच्या फक्त कॉर्नरवर जर हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल कुणाला म्हणायचं, द युनिट सेल विच कन्सिस्ट ऑफ ॲटम ॲट इट्स कॉर्नर, म्हणजे ते ॲटम कसे असले पाहिजेत त्याच्या कॉर्नरला, अलॉंग विथ अन ॲटम ॲट इट्स बॉडी सेंटर, म्हणजे बॉडीच्या सेंटरला आणि त्या ॲटमच्या कॉर्नरला, म्हणजे त्या युनिटच्या कॉर्नरला जे ॲटम प्रेझेंट असतील त्याला काय म्हणायचं, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेल कोणाला म्हणायचं, द युनिट सेल विच कन्सिस्ट ऑफ द ॲटम ॲट इट्स कॉर्नर, म्हणजे ॲटम त्याच्या कॉर्नरला पण असणार, अलॉंग विथ अन ॲटम ॲट द सेंटर ऑफ इट्स ईच फेस. इथं काय होतं, फक्त बॉडीच्या सेंटरला होतं. इथं काय होणार, प्रत्येक बाजूच्या सेंटरला असणार. फेस म्हणजे काय, बाजू, म्हणजे वरती, खालती, मागे, पुढे सगळ्या बाजूला काय असणार, एक ॲटम असणार. इट इज नोन ॲज अ फेस सेंटर्ड युनिट सेल, म्हणजे कॉर्नर ॲटम विथ इच फेस सेंटर आणि कॉर्नर ॲटम विथ इट्स बॉडी सेंटर. आणि सिम्पल म्हणजे काय, फक्त कॉर्नर ॲटम जे प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटले, सिम्पल. आता एंड सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय बघा, द युनिट सेल विच कन्सिस्ट ऑफ द ॲटम ॲट इट्स कॉर्नर, म्हणजे ॲटम कॉर्नरला पण आहेत, अलॉंग विथ दिस ॲटम ॲट द सेंटर ऑफ द टॉप अँड बॉटम फेस, म्हणजे टॉपच्या फेसला एक असणार, म्हणजे वरच्या बाजूला एक ॲटम असणार आणि खालच्या बाजूला एक ॲटम असणार, त्याला काय म्हणायचं, एंड सेंटर्ड युनिट सेल. आता स्ट्रक्चर ऑफ द सिम्पल युनिट सेल, 7 सिस्टीम ऑफ द प्रिमिटिव्ह युनिट सेल बघूया काय. हे बघा, प्रिमिटिव्ह युनिट सेल ऑकर इन फॉलोइंग 7 टाइप्स ऑफ फॉर्म. आता हे जे कॉर्नर आहेत, हे पहिले 4, हे मागचे 4, हे काय आहेत, तर ते ॲटम आहेत. मग यामध्ये अँगल आहे बघा, अल्फा, बीटा, गॅमा, यांच्यात किती अँगल आहे, 90 डिग्री. क्युबिक शेपमध्ये हा कसा आहे, टेट्रागॉनल आहे. ह्यांच्यात अल्फा, बीटा, गॅमा अँगल 90 डिग्री आहे. हा कसा आहे, ऑर्थोरोम्बिक आहे. ह्यांच्यात पण अँगल कसा आहे, तिन्हीमध्ये 90 डिग्री. हा बघा रोम्बोहेड्रल आहे, यांच्यात पण कसा आहे, 90 डिग्री अँगल आहे. हा हेक्झॅगोनल आहे. ह्यात अल्फा आणि बीटा हे 90 आणि गॅमाचा जो अँगल आहे तो 120 डिग्री आहे. हा मोनोक्लिनिक आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, तर सिम्पल युनिट सेल आहेत. आणि हे जे आहेत हे त्याचे काय आहेत, ॲटम आहेत. हे जे कॉर्नरवरनं डॉट दाखवलेत ते सगळे ॲटम आहेत. आणि हे त्याचे वेगळे शेप आहेत. हा मोनोक्लिनिक, हा ट्रायक्लिनिक. मग हे 7 क्रिस्टल सिस्टीम आहे. आता सिम्पल युनिट सेल, आता याची अजून एकदा डेफिनेशन बघा. ना क्युबिक युनिट सेल इट्स कॉर्नर. आता बघा हे ॲटम, प्रत्येक हे ॲटम जे आहेत ते कॉर्नरला आहेत, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हटले, हे बघा यामध्ये पण हे कसे आहेत, सगळे कॉर्नरला. याला काय म्हटले, सिम्पल क्युबिक युनिट सेल. इच ॲटम ऑफ अ सिंगल क्युबिक आता हा बघा, हा कशात झालाय, 8 ह्याच्यामध्ये त्याचं शेअरिंग झाले. कॉर्नर ॲटम शेअर्ड इक्वली 1 to 8. आवर out of the 8 unit cell, 4 unit cell are in the same plane layer while remaining 4 unit cell are in the upper plane of the crystal. म्हणजे 4 युनिट सेल कशा आहेत, हे एका लेअरमध्ये, हे बघा 1 2 3 4, हा एक लेअर, आणि हे जे हा दुसरा लेअर 6 7
5, 6, 7, 8 हा खालचा लेअर. मग अबाव डिस्कशन इंडिकेट दॅट ओनली 1/8 पार्ट ऑफ अन ॲटम ऑर मॉलिक्यूल ऑर आयन बिलॉंग टू अ पर्टिक्युलर युनिट सेल. ह्याच्यावरनं काय कळते, प्रत्येक युनिट सेलला 1/8 पार्टच काय आहे त्या ॲटमला बिलॉंग करतोय. मग स्ट्रक्चर ऑफ अ सिम्पल क्युबिक युनिट सेल कॅन बी डिपेक्टेड इन द 3 डिफरंट वेज. हे बघा, हे सिम्पल क्युबिक युनिट सेलचं स्ट्रक्चर आहे. हे जे डॉट आहेत हे काय आहेत तुमचे ॲटम आहेत. इन अन ओपन स्ट्रक्चर, ह्याला ओपन स्ट्रक्चर म्हणायचं. In an open structure, the atoms situated at the corners of the simple cubic unit cell are designated as the small dot. ॲटमचे कसे दाखवलेत, स्मॉल डॉटनं दाखवलेत. These dot represent to only the center of the atom. हे डॉट काय रिप्रेझेंट करतात, ॲटमच्या सेंटरला काय होतात ते रिप्रेझेंट होतात. ऑक्युपाईंग द कॉर्नर पोझिशन, नॉट द ॲक्च्युअल साईज ऑफ द ॲटम. मग हे कुठे असतात, ॲटमच्या युनिट सेलच्या कॉर्नर पोझिशनला असतात. आता हा स्पेस फिल्ड स्ट्रक्चर आहे बघा. SCC म्हणजे सिम्पल क्युबिक युनिट सेलचं हे काय आहे, स्पेस फिल्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यात ॲटमची शेप आणि साईज दाखवला. तर हे ॲक्च्युअल स्ट्रक्चर, ॲक्च्युअल ॲटॉमिक पोर्शन स्ट्रक्चर, हे काय रिअल स्ट्रक्चर आहे. म्हणजे ॲक्च्युअली स्ट्रक्चर हे असं असतं, 1 सिम्पल क्युबिक युनिट सेल. आता नंबर ऑफ द ॲटम पर युनिट सेल इन SCC स्ट्रक्चर. SCC म्हणजे काय, सिम्पल क्युबिक युनिट सेलमधला काय स्ट्रक्चरमधलं ॲटम किती असतात, नंबर